काय मग तुम्हाला पण बटाटा पराठा खूप आवडतो ना? तर एकदा तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीचा बटाटा पराठा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका. तर लगेचच वळूया आपल्या रेसिपीकडे. त्यासाठी एका बाउलमध्ये घ्यायचे आहे बॉइल्ड बटाटे. त्याला आपल्याला छानपैकी स्मॅश करून घ्यायचे आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. स्किप न करता तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कमी इन्ग्रेडियंट्समध्ये सुंदर असा नरमगार असा बटाटा पराठा तयार होतो. आता यामध्ये टाकायचा आहे बारीक कट केलेली मेथी आणि एक चीज क्यूब टाकणार आहे आपण खिसून. छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना हा पराठा आवडेल. नरमगार असा पराठा तयार होते. मी तुम्हाला शेवटी दाखवणारच आहे. आता यामध्ये टाकायचा आहे आपल्याला मैदा. तर मैदा आपल्याला थोडाच टाकायचा आहे, कारण मैदा भिजवताना आपण यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहे. बटाट्यामध्ये मुरेल मावेल एवढाच आपल्याला मैदा टाकून घ्यायचा आहे. आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला हाताने चोळून मिक्स करून घ्यायचे आहे. एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. घट्टशीर गोळा तयार करायचा आहे आपल्याला. व्यवस्थित हळूवारपणे चोळून मस्त मिक्स करायचा आहे. एक गोळा तयार करायचा आहे. बघा, यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. जर ते कोरडं पडलं तर तुम्ही पाण्याचा फक्त हात घ्यायचा आहे, शिंतोडा मारून घ्यायचा आहे. जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे. झाकण ठेवून आपण 10 ते 15 मिनिटापर्यंत रेस्टला ठेवणार आहे. आता बघा, 10 रेस्ट झाल्यानंतर हाताला तेल घ्यायचं आहे. तयार झालेला गोळा जो आहे आपल्याला चुरून घ्यायचा आहे व्यवस्थित. एक गोळा घ्यायचा आहे अशा पद्धतीने. पोपाटाला छान तेल लावून घेऊन पातळ आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे, जसं व्हिडिओ दाखवलेला आहे. अगदी सोपी कमी इन्ग्रेडियंट्स मधली रेसिपी होती की नाही, तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. लाटलेला पराठा तव्यावर किंवा पॅनवर छानपैकी आलटून पालटून तेल तूप किंवा बटर लावून आपल्याला शेकून घ्यायचा आहे. तर पहिला पराठा होईपर्यंत मी दुसरा पराठा लाटून घेत आहे. त्यावर छान तूप लावायचं, बटर लावायचं आहे, तेल लावायचं आहे. तर मी बटर लावलेलं आहे. तुम्हाला वाटते तुम्ही तेल वापरू शकता. छान मस्त आलटून पालटून शेकून घ्यायचं आहे. दुसरा पराठा पण आपला लाटून झाला होता. अगदी सोपी रेसिपी होती की नाही, तर सांगा बघू. तुम्ही ट्राय करणार आहे ना हा पराठा? तयार झालेला पराठा आपण उतरून घेणार आहे. अशा पद्धतीने माझे बाकीचे सर्व पराठे करून झाले होते. हे जे पराठे आहे मी सर्व केले होते भरलेल्या टमाट्याच्या भाजी बरोबर. तर ती रेसिपी मी नंतर शेअर करणार आहे. बाकी ते नरमगार असे पराठे तयार झालेले आहे. तर तुम्हाला माझ्या आजची बटाटा पराठ्याची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. मला भरभरून सपोर्ट करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय आणि टेक केअर.